पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सत्ताधारी होऊन देखील सदाभाऊ खोतांचा गावगाडा सुरक्षित नसल्याचं चित्र आहे। गोरक्षकांविरोधात आंदोलन केल्यानंतर पुण्यामध्ये सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालाय। नेमका वाद काय आहे पाहूया। हिंदुत्ववादी सरकारचे मित्रपक्ष असणाऱ्या सदाभाऊ खोतांवरच गोरक्षकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। पुण्यात फुरसुंगी मधल्या द्वारकाधीश गोशाळेजवळचा हा प्रकार। राज्यात काही गोरक्षकांकडून लूटमार सुरू असल्याचा आरोप सदाभाऊ खोत काही दिवसांपासून करतात। अनेक शेतकऱ्यांच्या म्हशी पुण्यातल्या द्वारकाधीश गोशाळेत नेण्यात आल्या होत्या। तिथे पाहणीसाठी सदाभाऊंसह शेतकरी पोहोचले, मात्र प्रत्यक्षात तिथे म्हशी नव्हत्याच आणि त्याच वेळी सदाभाऊ खोतांवर गोरक्षकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। सगळा कायदा हा धाब्यावर बसवला गेलेला आहे। मी मगाशीच म्हटलं, एक मोठं लॉबी या राज्यामध्ये निर्माण झाले। अरे मुंबईची माणसं थरपार गाडीतनं गोरक्षक म्हणून यायला लागले। अरे मुंबईमध्ये गोटो कुठं आहेत? मुंबईच्या फ्लॅटमध्ये कुत्री आहेत, मांजरं असतील, तिथं गाई म्हस कुठं नाही दिसली मला फ्लॅटमध्ये। पण हे सुद्धा आमच्या गायीचं रक्षण करायला यायला लागलेले आहेत। आणि आलेली माणसं जर बघितलं तर गुरीपान तगडीच्या तगडी यायला लागली। एवढ्यांना ह्यात इंटरेस्ट आला कसा, हा महत्वाचा भाग आहे। दोन म्हशींचं एकीचं 100 रुपये आणि एकीचं 500 रुपये असं 600 रुपये सर दिला आणि म्हणले 8 दिवसात तुम्हाला पुढं बाजारला नेऊन माल विकला पैसे तुम्हाला आणून देतो। 8 दिवसाचं 15 दिवस झालं पैसे मागायला गेले ते म्हणले आमची गाडी पुढे धरली, कुठनं आम्हाला पैसे आले नाही तर आम्ही तुम्हाला कुठनं पैसे द्यायचे। आणि गोशाळेत माल आहे म्हणून सांगितलं, गोशाळेत नाही म्हणजे गोशाळेत बघायला गेलो तर आम्ही दिलेल्या म्हशी बी गोशाळेत नाहीत, काय माहित आता। दरम्यान काही वर्षांपूर्वी कर्मठ हिंदुत्ववादी झालेले सदाभाऊंचे मित्र गोपीचंद पडळकर यांची यावर काय भूमिका आहे? गाई म्हशींबद्दल हिंदुत्ववादी खरे बोलतायत की मग मित्र खरा बोलतोय, यावर पडळकरांनी मात्र मौनाची गुळणी धरली आहे। दुसरीकडे सारा कायदा धाब्यावर बसवला गेला असून गोरक्षकांच्या कारभारात पोलिसांचीही मिलीभगत असल्याचा आरोप सदाभाऊ करतात। मात्र याला जबाबदार कोण, पाडवळ कुणाचं आहे असे प्रश्न विचारल्यावर सदाभाऊ खोत हे थेटपणे काहीही बोलत नाहीये। सदाभाऊ खोतांनी पण थोडा आपलं भाषा आवरावी। ज्या पद्धतीने गौरक्षक आपल्या स्वतःच्या जीवाची काही पर्वा न करता गायींची सेवा करतात, गायीचं संरक्षण करतात, त्यांना सगळ्या पद्धतीने आपण त्यांना ताकदच दिली पाहिजे। म्हणून सदाभाऊ खोतांनी असे कुठलेही वक्तव्य करू नये ज्याच्यामुळे हिंदू समाजाचा अपमान होईल, नाहीतर मग गौरक्षक पण आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवतील। म्हणून त्यांनी माफी मागावी असं तुम्ही सांगेन। सदाभाऊ खोत हा हिंदू आहे, हिंदू संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत। खळी आम्ही मोकळी करून नाही दिली पोथी भरायला की मग म्हणायचं का तुम्ही हिंदू नाही, म्हणजे तुम्ही आमची हिंदूंची घरं जाळता। मग मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय गेला नाही, आज गेलाय। मुख्यमंत्री बैठक घेतील। देशी गाय ही गोमाता आहे हेच म्हणतात की आम्ही जर्सी गायचं दूध खाईत नाही। एका बाजूला हे म्हणतात हिला देशी मानत नाही आणि अडवताय कशासाठी? मग अडवताय तुमच्या व्यवसायासाठी अडवता का? हे बंद झालं पाहिजे, याच्या विरोधात आम्ही आहे। दरम्यान नेमका वाद काय आहे तेही पाहूयात। शेतकरी अनेक गाई म्हशी चाऱ्याभावी सांभाळासाठी गुराख्यांना देतात। काही जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार सुद्धा होतो, मात्र आरोपांनुसार गोरक्षकांकडून ती सुद्धा वाहनं अडवून गुरं जप्त केली जातात। खोतांच्या आरोपांनुसार जप्त केलेली गुरं राज्यातल्या ठराविक गोशाळांमध्ये नेली जातात। या साऱ्यात शेतकऱ्यांना एकही रुपया मिळत नाही। प्रत्यक्षात शेतकरी जेव्हा गोशाळांना भेट देतात तेव्हा तिथे एकही जनावर सापडत नाही। त्यामुळे आतापर्यंत गोशाळेत किती जनावरं जप्त करून दिली गेली, जप्त केलेली किती जनावरं गोशाळेत जगली किंवा मेली, त्याची विल्हेवाट कशी लावली गेली याची एक श्वेतपत्रिकाच काढण्याची मागणी सदाभाऊ खोतांनी केली। म्हणून सरकारला माझी मागणी आहे की गोशाळेमध्ये आतापर्यंत किती जनावरं पाठवली, ती जनावरं किती शिल्लक आहेत, त्या जनावरांची पुढे विल्हेवाट काय लावली याची सुद्धा सगळी तपासणी। मी जनावर देते, आमची जनावर आम्ही ओळखतो, आमच्यावर ते फोटो आहेत, ते जनावर आमची तिथं नाहीच आहेत। दुसरी जनावर आता कालवा चालू झाला म्हणून दुसरी जनावर हजर केले तिथं त्यांनी।
दुसरी आमची दिली नाही आमची आम्हाला दुसरी गोष्ट काय आमची आम्ही दिली ती आम्हाला पाहिजे त्यांना आम्हाला पैसे पाहिजे दिल्याप्रमाणे आणि इथनं न्यायची कशी जनावर दिली तरी आता इथून न्यायची कशी जनावर गाडीवाला येत नाही गाडीवाला म्हणतो आमच्या गाड्या जप्त होतील आम्हाला मारहाण होती त्याचा खर्च कोणी द्यायचा खर्च आम्ही शेतकरी आमचा आम्ही स्वतः आता नेली ती जनावर आमची नाहीत गाडी मिळत नाही इथं सरकारनं आम्हाला जनावर गोशाळेवालीने आम्हाला घरून पोच करायची जनावर दरम्यान नांगराच्या फाळानं जनावरांची लूट करणाऱ्या गोरक्षकांना उत्तर देऊ अशा करारी भाषेत आणि दातोट खाऊन सदाभाऊ खोतांनी इशारा दिला मात्र सत्तेत असूनही तुम्हालाच काय हाती का घ्यावा लागतो असा प्रश्न आल्यावर गावगाडा फेम सदाभाऊ खोत भलतीच उत्तर देऊन निघून जा कर्जमाफीचं काय आता ओला दुष्काळ शेतकरी नेते तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलाय मुख्यमंत्र्यांनी ते कर्जमाफीचं आश्वासन निश्चितपणानं आश्वासन दिलं होतं निश्चितपणानं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. योगेश बोरसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून